आपण आता गदी मांडगुळकर नाट्य सभागृहामध्ये आहोत. खरं तर ध्येय फाउंडेशन हे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेत असतं. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे चालून त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशानं ध्येय फाउंडेशन हे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा घेत असतं. त्याचप्रमाणे जे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे त्यांना देखील हे प्रतिष्ठान जे आहे ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत असतं. जे समाजामध्ये आपल्या शिक्षक आहेत, समाजाला घडवण्याचं जे काम करत असतात अशा शिक्षकांना गौरवण्याचं काम हे फाउंडेशन करत असतं. आपल्यासोबत आता एक शिक्षिका आहेत. मॅडम नमस्कार, काय नाव आहे आपलं आणि कोणता पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे? माझं नाव चंदा किसन खंदारे गायकवाड, जिल्हा परिषद शाळा पांगरी नवघरे मी सध्या इथे कार्यरत आहे. आणि ह्या फाउंडेशनमुळे आमचे जे तळागाळातले विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती होत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रेरणा म्हणजे मिळत आहे की आम्ही ह्या परीक्षेतून ज्ञान घेऊन पुढे आमच्या जीवनाची वाटचाल कशी करावी हे समजत आहे त्यांना. आणि ध्येय फाउंडेशनमुळे आमच्यासारख्या शिक्षकांनाही सुद्धा प्रेरणा मिळत आहे की आणखी जोमाने काम करून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पुढे जातील हे आम्हाला याच्यातून कळत आहे. त्या ध्येय फाउंडेशननी मला हा पुरस्कार दिल्याबद्दल ध्येय फाउंडेशनचे सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करते. आणि अशाच प्रकारचा हा कार्यक्रम सतत चालत राहो आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो अशी मी इच्छा व्यक्त करते. मॅडम, आपण जर बघितलं तर आपण ग्रामीण भागातून आलेला आहात. जिल्हा परिषद या ज्या शाळा असतात ते नेमक्या ग्रामीण भागामध्ये असतात आणि आपण जर आता बघितलं तर जिल्हा परिषद शाळेमधील जी आहे ती विद्यार्थ्यांची पटसंख्या कुठंतरी कमी होताना दिसत आहे आणि सरकारचे पण काही त्याच्यासाठी सकारात्मक धोरणे आहेत. परंतु याविषयी आपलं नेमकं काय मत आहे की जो विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळला पाहिजे जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळा या टिकल्या पाहिजेत? तसं पाहिलं तर जिल्हा परिषदच्या शाळा ह्या दर्जेदार आणि चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या ह्या शाळा आहेत. पण लोकांची एक मानसिकता झालेली आहे की मुलांना प्रायव्हेट शाळेत किंवा कॉन्व्हेंटमध्ये टाकलं तरच त्यांना चांगलं शिक्षण मिळेल. पण आज आपण जर पाहिलं तर जगात 1 नंबर असणारी जी शाळा आहे ती सुद्धा जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि जिल्हा परिषदमधून जे विद्यार्थी घडतात ते जीवनात कुठेच कमी पडत नाहीत. म्हणजे व्यवहार ज्ञान असो, कुठलं कौशल्य असो किंवा कुठलाही कठीण प्रसंग असला तरी त्यांना त्याच्यातून मार्ग काढता येतो. म्हणजे त्यांना आम्ही सर्व स्तरावर जीवन कसं जगायचं हे आम्ही जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा कुठेच मागे नाहीत असं मला म्हणायचं आहे. मॅडम, आपल्याला जो हा नेमका पुरस्कार मिळालेला आहे तो कुठल्या स्वरूपाचा आहे, म्हणजे काय स्वरूप आहे त्या पुरस्कारांचं? हा ध्येय फाउंडेशन तर्फे दिलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. अच्छा, तर आपण बघितलं तर खरं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत खरं तर ते विद्यार्थ्यांचं भवितव्य निर्माण करण्याचं प्रयत्न करत असतात आणि त्या मॅडमना देखील त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील एक शिक्षक आहेत आपल्यासोबत. खरं तर त्यांच्या शाळेला आदर्श शाळा हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी आदर्श शाळा करण्यासाठी अविरत असं कष्ट केलेलं आहे आणि त्यांना आदर्श शिक्षक म्हणून देखील त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. तर आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्यांचं भावना जाणून घेऊयात. नमस्कार सर, आपल्या शाळेला आदर्श शाळा हा पुरस्कार मिळाला आहे. नेमकं या मागचे आपले प्रयत्न कसे होते किंवा या मागचं आपलं केलेलं काम कसं होतं? धन्यवाद सर. काही सुजाताई वामनराव कामत, शाळा सावंतवाडी नंबर 2. ही सावंतवाडीची अग्रगण्य एक शाळा आहे. शहरात असूनही मोठी मोठी स्पर्धा असूनही शाळेचा ह्या पट नियमित वाढत आहे. याला कारण असं आहे, या शाळेमध्ये स्कॉलरशिप जो आहे 5वी किंवा 4थी स्कॉलरशिप जी असते या शाळेमध्ये विशेष काम केलं जातं. दरवर्षी 5 ते 6 मुलं किंवा किमान 10पर्यंत मुलं शिष्यवृत्ती बनवले जातात. आणि शहरातली शाळा असूनही, जिल्हा परिषद शाळा असूनही या शाळेचा पट जवळपास 250च्या घरात आहे आणि 1 ते 5वी पर्यंत शाळा आहे.
आज ध्येय अकॅडमीने आमच्या कार्याचा गौरव आणि विशेष सांगायचं म्हणजे सिंधुदुर्गातील एकमेव शाळा आमची जी आहे ती निवडण्यात आलेली आहे या पुरस्कारासाठी. याला कारण असं आहे की शहरातही राहून मोठ्या प्रमाणात शाळेत स्पर्धा असूनही या शाळेने जिल्हा परिषदेतील शाळा जीवन देण्याचं काम केलेलं आहे. हे जी आदर्श शाळा जी आपली म्हणून निवड झालेली आहे आपल्या शाळेची, नेमकं ही आदर्श शाळा निवडी मागायचे निकष काय असतात? आदर्श निवडणे मग याच्यामध्ये ते बघतात पहिले शाळेचा पट माहिती किती होता, तो वाढला का, त्यानंतर शाळेची गुणवत्ता दराची मुलं आहेत, म्हणजे शासकीय परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, विशेष स्कॉलरशिप परीक्षा असते, जिल्हा परिषद कला क्रीडा महोत्सव असतो. हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये शाळेची कामगिरी काय आहे हे पाहिलं जातं आणि पाहिलं तर आम्ही या सगळ्या कामगिरीत आम्ही शाळा टॉप लेवलला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात शाळेची भरारी उंच आहे. त्यामुळे सगळे निकष धरून शाळेच्या निवड त्यांनी केलेली असेल. आपण जर बघितलं तर खाजगी शाळेकडे पालकांचा हा ओढा लांबत चाललेला आहे आणि कुठंतरी जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील तर येथील पटसंख्या जी आहे ती विद्यार्थ्याची कमी होत आहे. अशातच जे आपण जे प्रयत्न करताय ते खरंच समाधानी आहेत. तर नेमकं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढण्यासाठी सरकारने देखील सकारात्मक काय पावले उचलावी असं आपलं मत आहे. सरकारकडे आमच्या निमित्ताने आपल्या निमित्ताने एकच मागणी आहे. आम्ही वारंवार मागणी करतो की आम्हाला शिकवू द्या. म्हणजे जे आम्हाला ऑनलाईन कामं वगैरे अडकवून ठेवत आहे त्यामुळे काय होतं आहे शिक्षकाचा बराच काळ तिकडे चालला आहे. पण तो जर नाही गेला तर निश्चितपणे जिल्हा परिषद शाळेचं भवितव्य उज्ज्वल आहे. जिल्ह्याचे राज्यभरात सगळे शिक्षकांना जर फक्त शिकवू दिलं तर निश्चितपणे आम्ही एक मोठं काम करून जिल्हा परिषद शाळा आणखी उंच करण्याचा प्रयत्न करू सर. आपण जर बघितलं तर एक ध्येयवेडे शिक्षक आहेत की जे जिल्हा परिषदच्या जे शाळा आहेत त्यांना खाजगी शाळेच्या तुलनेमध्ये टॉपवरती नेण्याचे यांचे स्वप्न आहे. आपल्यासोबत एक छोटा विद्यार्थी आहे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र संचालित. तो खरं तर इयर ऑफ द विनर झालेला आहे आणि त्याला एक असा पुरस्कार मिळालेला आहे. मला काय नाव आहे तुझं? कनिष्ठ प्रियंका रुपेश कदम. नेमका तुला कुठला अवॉर्ड मिळालेला आहे? राज्यस्तरीय अवॉर्ड मिळालेला आहे. नेमकं कुठल्या स्वरूपाचा हा अवॉर्ड असतो? असं मोठ्या रँकचा. आणि तू या परीक्षेची तयारी कशी केली होतीस? मी असं रोज असं अभ्यास करायला बसलो होतो. मला तितका टाईम भेटला मी तितका अभ्यास करायला बसलो. आणि तुला याच्यामध्ये जो अवॉर्ड मिळाला आहे त्याच्यामध्ये तुला नेमकं प्राइस म्हणून काय मिळालेलं आहे? प्राइस मधून मला एक ट्रॉफी अजून एक कॅश. एक कॅश 51,000. 51,000चं तुला बक्षीस मिळालेलं आहे. तर आपण बघतो की ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील विविध अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रावीण्य मिळालेले विद्यार्थी जे असतात त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. तसंच या चिमुकल्याने देखील महाराष्ट्र ऑफ द इयर हा त्यांचा पुरस्कार प्राप्त करून त्यांना प्रावीण्य मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे याला ध्येय फाउंडेशन तर्फे 51,000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील वितरित करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत एक शिक्षक आहेत. मॅडम काय नाव आहे आपलं आणि कोणता पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे? नमस्कार, मी वैभवी वसंतराय शिरोडकर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नंबर 1 तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आदरणीय सुदाम शेंडगे सर यांनी सुरू केलेली ही संस्था जी फक्त शिक्षण संस्था नसून तर समाजात सकारात्मक बदल करणारी एक प्रेरणादायी अशी चळवळ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे व शाळांना सक्षम करणे एवढं कार्य त्यांचं चालू आहे आणि या कार्यातूनच त्यांनी आपली ही संस्था उभी केलेली आहे. या ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यांनी हा जो मला पुरस्कार दिलेला आहे त्यात प्रोत्साहन घेऊन यापुढेही मी त्या संधीचं सोनं करेन आणि पुढे सकारात्मक आणि समर्पणाने जोमाने प्रयत्न करेन माझी शाळा आदर्श बनविण्याचा. त्यानंतर हा जो पुरस्कार मला दिलेला आहे तो माझ्या शाळेचा, माझ्या सहकारी शिक्षकांचा, कुटुंबाचा आणि माझ्या विद्यार्थी वर्गाचा आहे. पुनश्च एकदा मी ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या या उत्तुंग अशा त्यांच्या कार्याला मनापासून सलाम करते. धन्यवाद. आपल्यासोबत खरं तर एक पहिलीतला चिमुरडा आहे, त्याला राज्यस्तरीय विनर असा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण नेमकं त्याची काय भावना आहे, कसा तो बोलतो त्याच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार.
नमस्कार, माझे नाव गंधर्व सखाराम मुंबे. मी आता पहिलीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट आहे. मी कणकवली येथून आला आहे. विनर ऑफ द इयरमध्ये माझा माझा राज्यात दुसरा नंबर आला आहे. मी आनंदित आहे. विनर ऑफ द इयर या परीक्षेला बसलो होतो. मला 3रा क्रमांक मिळवला आहे. आणि तू कशी तयारी केलीस सर? नमस्कार, माझे नाव स्वरा राजेंद्र शेळके. मी इयत्ता 2री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव वसुंधरा प्राथमिक विद्यालय आहे. आय विनर परीक्षा ध्येय प्रकाशन ही मी दिली आहे. मी आय विनरमध्ये 2री आली आहे आणि विनर ऑफ द इयरमध्ये 3री आली आहे. ही परीक्षा खूप छान आहे. याच्यामुळे सगळी संपत्ती वाढत आहे. याच्यामुळे आपल्याला पुढं जात आहे. आपल्या शाळेत जे शिकवतात तेच त्या परीक्षेत आहे. विनर ऑफ द इयर. विनर ऑफ द इयर. आणि तुझं नाव काय आहे? कबीर. कबीर. तू किती वर्षाचा आहेस? 6. किती? 6. 6 वर्षाचा आहेस. बरं, तू या एक्झामची तयारी कशी केली होतीस? मी तो मला टाइम भेटला मी केली. अच्छा. आणि तुला याच्यामध्ये मार्गदर्शन कोणी केलं? म्हणजे तुला याच्यामध्ये तुझ्या अभ्यासाची तयारी वगैरे कोणी करून घेतली? तुझ्या आई बाबांनी करून घेतली का तुझ्या टीचर्सने करून घेतली? टीचर, माय मम्मी, पापा. आणि तुझं गाव कुठलं आहे? माझं गाव कुठलं आहेस तू? हेरगाव, वटमठ. ओके. नमस्कार, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत एक आदर्श शिक्षिका आहेत. त्यांना देह एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला आहे. मॅडम, नेमका कोणत्या स्वरूपाचा हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मिळण्यामागं नेमकं आपलं कोणतं असं उल्लेखनीय काम आहे? ध्येय एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेसोबत मी गेले 3 वर्ष कनेक्ट आहे. ध्येय एज्युकेशन महाराष्ट्र ही संस्था आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर ह्या स्पर्धा परीक्षा राबवते. तर ह्या स्पर्धा परीक्षेची ॲड एकदा मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मिळाली होती आणि त्याद्वारे मी त्यांना संपर्क केला आणि त्यांची सगळी वैशिष्ट्य, त्यांचं स्वरूप सगळं जाणून घेतलं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरुवातीलाही मी माझ्या शाळेतनं ही स्पर्धा सुरू केली होती. आता गेले 2 वर्ष मी आमच्या सिंधुदुर्गातल्या बऱ्याच शाळांमधनं अनेक मुलं ह्या स्पर्धा परीक्षेला बसतात आणि खूप छान यशही त्यांनी मिळवलेलं आहे. अगदी राज्यस्तरापर्यंत गुणवत्ता यादीमध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाला माझ्या शाळेची मुलं आलेली आहे. आणि माझ्या या कार्याची दखल घेऊनच आदरणीय या ध्येय फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुदाम शेंडके सर यांनी मला या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार हा सन्मान आज जाहीर केलेला आहे. आणि हा सन्मान खरोखरच माझ्यासाठी एक प्रेरणादीप आहे आणि मला भविष्यामध्ये आणखी चांगलं काम करण्याची ह्याची मला ऊर्जा यातून मिळणार आहे. त्याबद्दल ह्या संस्थेचे आदरणीय श्री सुदाम शेंडके सर आणि तिची संपूर्ण टीम आणि परीक्षा मंडळाचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचं नेमकं स्वरूप काय असतं किंवा ते कितवी ते कितवी विद्यार्थी असतात किंवा त्याची काही नियमावली अशी काय आहे का? नक्कीच. ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर येणारं सध्याचं युग हे ज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धेचं युग आहे. आणि भविष्यामध्ये जर टिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षा ह्या खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून शालेय जीवनापासून म्हणजेच इयत्ता पहिलीपासूनच मुलांना या स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल किंवा IAS अधिकारी असेल असे म्हणजे ह्या पदावरती आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलगा कुठेतरी चमकावा हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. आणि खरोखरच ध्येय फाउंडेशन खूप अतस्तुत्य उपक्रम राबवत आहे की ज्याच्यामुळे शहरी भागातील मुलं तर आहेतच, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा एक स्पर्धा परीक्षेचं खूप छान असं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि खरोखरच ही संस्था अतिशय तळमळीने आणि म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीच ही काम करत आहे. आणि हा खूप महान असं समाजकार्य या फाउंडेशनमार्फत होत आहे. आणि आम्हा शिक्षकांचा सुद्धा त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मी ह्या स्पर्धा परीक्षेचं रोपटं मी लावलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याचा वटवृक्ष आम्ही करू आणि ह्याच्यामध्ये आमचंही योगदान राहणार आहे. धन्यवाद. आपण जर बघितलं तर एक शिक्षक हा समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो आणि हेच शिक्षक आज आपल्या समाजातील जे लहान मुलं आहेत, जे आपल्या देशाचं भविष्य आहे त्यांना घडवण्याचं कार्य करत आहे. आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला आहे. मॅडम, आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू.